नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदारांचा आज सत्कार सोहळा होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येणार आहे। ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा होणार आहे। त्यामुळे आज सगळ्यांचं लक्ष हे नागपूरमधल्या या कार्यक्रमाकडे असणार आहे। भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचा औचित्य साधत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सत्कार सोहळ्यामध्ये निश्चितच भाषणं होतील आणि ही भाषणं मध्ये नेमके काय मुद्दे ऐकायला मिळतील हे बघणं महत्त्वाचं असेल। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। आणि अमर, आज नागपूरमध्ये हा महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम असणार आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार होणार आहे असं कळतं आहे। काय काय नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप असेल? अनुपमा, केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर विदर्भातील जेवढे भाजपाचे निवडून आलेले आमदार आहे, मंत्री जे काही नेते झालेले आहे, त्यांचा सगळ्यांचा सत्कार समारंभ गौरव करण्यात येणार आहे। भाजपाकडूनच, नागपूर भाजपाकडून हा सत्कार सोहळा आणि गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा संपूर्ण गौरव सोहळा होणार आहे। भव्य अशा प्रांगणात म्हणजे ईश्वर देशमुख मैदानच्या प्रांगणात हा संपूर्ण सोहळा होणार आहे। एक नेत्रदीपक आणि दिमागदार असा सोहळ्याचं संपूर्ण आयोजन भाजपाकडून करण्यात आलेलं आहे। यावेळेस त्या तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी 12च्या नंतर प्रेस कॉन्फरन्स सुद्धा होणार आहे। कारण की देवेंद्र फडणवीस यांची होम पिच नागपुरात आहे। ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं नागपुरात स्वागत झालं होतं, इतर कार्यक्रम झाले, त्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन झालं होतं, पण माध्यमांच्या समोर येऊन त्यांनी बातचीत केली नव्हती। त्यामुळे खास आज प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन सुद्धा प्रेस क्लबला नागपूरचे आयोजित करण्यात आले। हे 2 महत्त्वाचे कार्यक्रम आज देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आहे। आणि याशिवाय काही भेटी सुद्धा देवेंद्र फडणवीस आज घेणार आहेत। ठीक, अमर, जरूर या सर्व कार्यक्रमांवर, या भेटीगाठींवर लक्ष ठेवून रहा। वेळोवेळी आपण यावर चर्चा करू। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर होते।